मंडळी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ज्या जिल्ह्यातील समीकरणांचा आणि तेथील निकालाचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे अशा जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। महाराष्ट्राच्या अर्थकारणात ज्या मुंबई पुणे नाशिक या त्रिकोणाचा महत्त्वाचा वाटा आहे त्यापैकी एक असलेल्या नाशिकमधील राजकीय गणिताचा राज्याच्या राजकारणावरही बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतो। नाशिकमध्ये विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत। तसेच येथील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि भाजपा यांचा प्रभाव आहे। शिवाय सध्या सक्रिय झालेल्या राज ठाकरे यांच्या मनसेनेही एकेकाळी नाशिकमधील शहरी भागात आपला प्रभाव दाखवला होता, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्वच भागात महाविकास आघाडीचं वर्चस्व दिसून आलं होतं। तसेच येथील 3ही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आले होते। त्यामुळे आता काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून कोण बाजी मारणार, मतदारांचा कौल पुन्हा एकदा महाविकास आघाडीलाच मिळणार की महायुती आपलं वर्चस्व राखण्यात यशस्वी होणार, याचाच विधानसभा मतदारसंघ न्याय घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भाग। तर बघा, मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि विद्यमान आमदार यांचा थोडक्यात आढावा आपण घेऊया। नाशिकमध्ये विधानसभेचे एकूण 15 मतदारसंघ आहेत। तसेच ते नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागलेले आहेत। नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघांपैकी कळवण, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी आणि देवळाली या 6 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत, तर बागलाण, चांदवड, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या 5 मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत। तर नांदगाव आणि मालेगाव बाह्य या 2 मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। त्याशिवाय मालेगाव मध्यमध्ये MIM आणि इगतपूर येथे काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे। नाशिकमधील सद्यस्थिती पाहता या जिल्ह्यातील 15 पैकी 13 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय परिस्थितीत येथील अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडले होते। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आपलं वर्चस्व राखणं काहीसं कठीण जाऊ शकतं। आता नाशिक जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघांचा क्रमवार आढावा आपण घेऊयात। त्यात आपण सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामधील परिस्थिती पाहूयात। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदगाव। नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत। 2019 मध्ये सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ यांचा 13,889 मतांनी पराभव केला होता। सद्यस्थितीत सुहास कांदे आणि पंकज भुजबळ हे दोघेही महायुतीमध्ये आहेत। तसेच विद्यमान आमदाराच्या फॉर्म्युलानुसार हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथून सुहास कांदे पुन्हा एकदा रिंगणात असतील तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना तब्बल 42,000 मतांची आघाडी मिळाली होती। त्यामुळे सद्यस्थितीत येथे महायुतीचं पारडं जड दिसतंय। काही धक्कादायक घडामोडी न घडल्यास सुहास कांदे हे येथून निवडून येण्याची शक्यता अधिक आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कळवण। अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या कळवणमध्ये अजित पवार गटाचे नितीन पवार हे विद्यमान आमदार आहेत। नितीन पवार यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत CPMच्या जीवा पांडू गावित यांचा 6,596 मतांनी पराभव केला होता। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे यांना सुमारे 58,000 मतांची आघाडी मिळाली होती। त्यामुळे येथे नितीन पवार आणि महायुतीचं टेन्शन वाढलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे। तर शरद पवार ही जागा CPMला देऊ शकतात। तसं झाल्यास जीवा पांडू गावित हे येथील महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात। तसेच त्यांच्या विजयी होण्याची शक्यता अधिक दिसत आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चांदवड। चांदवडमध्ये भाजपाचे राहुल अहेर हे विद्यमान आमदार आहेत। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शिरीष कुमार कोतवाल यांचा 27,744 मतांनी पराभव केला होता। दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चांदवडमधून महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना जवळपास 17,000 मतांची आघाडी मिळाली होती। त्यामुळे हा मतदारसंघही सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत भाजपासाठी अनुकूल दिसत आहे। तसेच इथून भाजपाचे राहुल अहेर हे पुन्हा एकदा विजयी होण्याची शक्यता अधिक दिसत आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला। येवल्यामध्ये अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे विद्यमान आमदार आहेत।
तसेच छगन भुजबळ हे या मतदारसंघातून 2004 पासून सलग 4 वेळा निवडून आले आहेत. 2019 मध्ये भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा 56,525 मतांनी पराभव केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येवल्यामधून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना जवळपास 13,000 मतांची आघाडी मिळाली होती. ही बाब छगन भुजबळ आणि महायुतीची डोकेदुखी वाढवणारी आहे. तसेच छगन भुजबळ यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांच्या बरोबरच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे यावेळीची निवडणूक छगन भुजबळ यांच्यासाठी खूप आव्हानात्मक ठरणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे निफाड. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीपराव बनकर हे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये बनकर यांनी शिवसेनेच्या अनिल कदम यांचा 17,668 मतांनी पराभव केला होता. कांद्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हा नेहमीच प्रमुख मुद्दा असतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला हा प्रश्न महागात पडला होता, तर महाविकास आघाडीला इथून जवळपास 18,000 मतांची आघाडी मिळाली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीतही निफाडमध्ये महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण राहण्याची शक्यता अधिक आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पेठ दिंडोरी. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ हे विद्यमान आमदार आहेत. झिरवाळ यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भास्कर गावित यांचा 60,813 मतांनी पराभव केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीमधून शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना तब्बल 82,000हून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे सध्या डेंजर झोन मध्ये आहेत. त्यात त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. त्यामुळे झिरवाळ कुटुंबियांपैकी इथून नक्की कोण लढणार याबाबत संभ्रम आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण आता नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे वळूया. नाशिक लोकसभा मतदारसंघातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिन्नर. सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे विद्यमान आमदार आहेत. माणिकराव कोकाटे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांचा अवघ्या 2,072 मतांनी पराभव केला होता. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे हे विजयी होऊन लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यावेळी या मतदारसंघामधून महाविकास आघाडीला तब्बल 1,28,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे येथे सद्यस्थितीत महाविकास आघाडी भक्कम आहे. आता जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाकडे जाते की शरद पवार गटाकडे जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र महायुती आणि माणिकराव कोकाटे यांच्यासाठी यावेळी विजय मिळवणं कठीण दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक पूर्व. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राहुल ढिकले हे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये ढिकले यांनी राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांचा 12,000 मतांनी पराभव केला होता. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही नाशिक पूर्व मधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना जवळपास 10,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्येही नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचं पारडं किंचितपणे जड राहण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक मध्य. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या देवयानी फरांदे ह्या विद्यमान आमदार आहेत. देवयानी फरांदे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच हेमलता पाटील यांचा 28,398 मतांनी पराभव केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्यमधून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना जवळपास 4,500 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यमध्ये भाजपा आणि देवयानी फरांदे यांच्या समोर कठीण आव्हान असेल. तसेच येथे मनसेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्यानं त्याचाही फटका भाजपा आणि महायुतीला बसू शकतो. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 4था विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक पश्चिम. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या या मतदारसंघामध्ये भाजपाच्या सीमा हिरे ह्या विद्यमान आमदार आहेत. सीमा हिरे यांनी 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरे यांचा 9,746 मतांनी पराभव केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना 27,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे सद्यस्थितीत येथे भाजपा आणि महायुती प्रबळ दिसत आहे. अशा परिस्थितीत येथून सीमा हिरे ह्या पुन्हा एकदा आमदार होण्याची शक्यता अधिक आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघामधील 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे देवळाली. अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या देवळालीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरोज अहिरे ह्या विद्यमान आमदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या योगेश घोलप यांचा तब्बल 41,702 मतांनी पराभव केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना जवळपास 37,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातही महाविकास आघाडीचंच पारडं जड राहण्याची शक्यता आहे. आता महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो आणि इथून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे इगतपुरी. म्हणजे अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे हिरामण खोसकर हे विद्यमान आमदार आहेत. हिरामण खोसकर यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या निर्मला गावित यांचा 31,555 मतांनी पराभव केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना जवळपास 43,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे येथे सध्या महाविकास आघाडीचं पारडं जड आहे. मात्र येथील विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे सध्या महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून येथे नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या 3 विधानसभा मतदारसंघांचा हा धुळे लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघामधील सध्याच्या परिस्थितीचा आपण आता आढावा घेऊया. धुळे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव मध्य. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या MIMचे मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक हे आमदार आहेत. खालिक यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आसिफ शेख रशीद यांचा 38,519 मतांनी पराभव केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना तब्बल 1,14,000 मतांची आघाडी मिळाली होती. तसेच ही आघाडीच या मतदारसंघाच्या निकालात निर्णायक ठरली होती आणि इतर 5 मतदारसंघात आघाडीवर असूनही सुभाष भामरे यांचा पराभव झाला होता. दरम्यान येथे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि MIM यांच्यामध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात येणारा नाशिकमधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव बाह्य. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे हे विद्यमान आमदार आहेत. दादा भुसे हे ह्या मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून आले आहेत. दरम्यान 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांनी काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा 47,684 मतांनी पराभव केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून महायुतीला 55,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात महायुती आणि दादा भुसे हे भक्कम स्थितीत आहेत. तसेच त्यांचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात येणारा नाशिकमधील 3रा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बागलाण. अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे दिलीप बोरसे हे विद्यमान आमदार आहेत. दिलीप बोरसे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी पराभव केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बागलाणमधून महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांना जवळपास 22,000 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातही महायुती भक्कम स्थितीत आहे. तसेच येथून भाजपाचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे. एकंदरीत नाशिकमधील सध्याची परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यात असलेल्या महायुतीच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही मुसंडी मारण्याची शक्यता आहे. मात्र आता कोणाच्या खात्यात किती जागा जाऊ शकतात याचं चित्र पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्या मतदारसंघात कोण जिंकू शकतो आणि कुणाला किती जागा मिळतील याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आमच्या विशेष भर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.